मिळालेली आहे। मराठी भाषेबाबत वादग्रस्त स्टेटस त्यांनी ठेवलं। मनसेचं यानंतर खळखटाक या ठिकाणी बघायला मिळालेला आहे। वादग्रस्त स्टेटस ठेवणाऱ्याला मनसे कार्यकर्त्यांनी चोप दिलाय। मनसे कार्यकर्त्यांनी रस्त्यावरून या व्यापाऱ्याची धिंड काढली। विक्रोळीमध्ये एका मारवाडी भाषिक व्यापाऱ्याची मुजुरी बघायला मिळालेली आहे। मराठी भाषेबाबत त्यांनी वादग्रस्त स्टेटस ठेवलं। मनसेचं त्यानंतर खळखटाक बघायला मिळालेलं आहे। वादग्रस्त स्टेटस ठेवणाऱ्याला मनसे कार्यकर्त्यांनी चांगला चोप दिला। मनसे कार्यकर्त्यांनी चोप देण्यापर्यंतच ते थांबले नाहीत, तर त्यांनी या व्यापाऱ्याची धिंड काढली। या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की या व्यापाऱ्याला त्यांनी चांगला चोप दिलाय। यांनी मराठी भाषेबाबत काहीतरी विचित्र स्टेटस ठेवलेलं होतं आणि त्यानंतर मनसेचं खळखटाक आंदोलन या ठिकाणी बघायला मिळालं। अक्षरशः या व्यापाऱ्याला कान धरून माफी मागायला लावलेली आहे मनसे कार्यकर्त्यांनी आणि त्याचबरोबर त्याला चोप देखील दिलाय। पण इथपर्यंतच हे आंदोलन थांबलं नाही, तर या व्यापाऱ्याची मनसे कार्यकर्त्यांनी रस्त्यावरनं धिंड काढली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा मनसेचं मराठी भाषेच्या विरोधात बोलणाऱ्यांच्या बाबत खळखटाक आंदोलन सुरू असल्याचं आपण बघतोय। आपल्याबरोबर मनसेचे नेते अविनाश माने आपल्या सोबत आहेत। अविनाशजी, पुन्हा एकदा आहे आपल्याबरोबर आमचे प्रतिनिधी अविनाश माने आता क्षणाला आपल्याबरोबर। अविनाश, काय माहिती याबद्दल? नक्कीच जर पाहिलं तरी संपूर्ण घटना जी आहे ती संपूर्ण घटना दुपारची आहे। एकूणच पाहिलं जो मारवाडी जो दुकानदार आहे, ह्याच दुकानदाराने जे आहे एक वक्तव्य केलं होतं, देख लिया मारवाडी का पावर, अशा प्रकारे जे काही वक्तव्य त्यांनी केलं होतं आणि ते सोशल मीडियावरती ते व्हायरल केलं होतं। व्हायरल झाल्यानंतर मनसेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जर पाहिलं विक्रोळीचे विभागाध्यक्ष असलेले विश्वजित ढोलम, मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते शाखा प्रमुख हे सर्वच जण त्या दुकानाकडे गेले आणि थेट या दुकानदाराला बाहेर चोप देत त्याला बाहेर काढलं व त्याला त्याचा जाब विचारला, त्याच्याकडून माफी देखील मागायला लावली। त्यानंतर थेट त्याच्या पायातल्या जे विदाऊट रस्त्यावरून त्याची छेड जी आहे ती रस्त्यावरून मिरवणूक देखील त्याची काढलेली आहे। एकूणच पाहिलं या संदर्भात संतापजनक वक्तव्य जे आता केल्यानंतर याला चांगला चोप या मनसेच्या पदाधिकारी कार्यालयाने दिला। या संदर्भात जर पाहिलं विक्रोळी पोलीस स्थानकात या संदर्भात तक्रार देखील आता मनसेकडून जी आहे ती दाखल करण्यात आलेली आहे। एकूणच पाहिलं तर याची संताप जो आहे तो या ठिकाणी आता उमटताना कुठेतरी आपल्याला पाहायला मिळत आहे। धन्यवाद अविनाश या सगळ्या माहितीबद्दल। आमचे प्रतिनिधी अविनाश माने यांनी याबद्दलची सविस्तर माहिती आपल्याला देऊ केली। ही दृश्य आपण बघतोय ज्यामध्ये कशा प्रकारे या मारवाडी भाषिक व्यापाऱ्याला मनसेच्या कार्यकर्त्यांनी चोप दिलाय।